नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 9.2 दिशा। त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया। काय सांगितलेला आहे, मानस पश्चिमेला 20 किमी गेला, नंतर तो दक्षिणेला 12 किमी गेला, त्यानंतर पूर्वेला 6.5 किमी गेला, नंतर उत्तरेला 12 किमी जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे। मग या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे। मग या ठिकाणी वाचताना माझ्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी दिशेचा उल्लेख केलेला आहे। मग पूर्व पश्चिम वगैरे मी लिखाण करून घेतलं। वरची दिशा असते उत्तर, खालची दक्षिण, पूर्व आणि पश्चिम। त्याच पद्धतीने पश्चिम आणि उत्तर यांचा मध्ये असते वायव्य, इकडनं ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य। ह्या आहेत उपदिशा आणि मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4 अशा एकूण दिशा आहेत 8। त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया। मानस पश्चिमेला 20 किमी गेला। आता मानस इथं होता, इथून तो पश्चिमेला, कारण पश्चिम बाजू इकडे आली म्हणून तो पश्चिमेला, म्हणजे इथून तो पश्चिमेला किती किलोमीटर गेला, 20 किलोमीटर गेला। नंतर तो दक्षिणेला 12 किमी गेला। दक्षिण खाली आहे म्हणून तो दक्षिणेला 12 किलोमीटर गेला। त्यानंतर पूर्वेला 6.5 किमी गेला। आता पूर्व बाजू ही म्हणजे तो आता इकडच्या बाजूला वळेल आणि तो गेला 6.5 किलोमीटर गेला। नंतर उत्तरेला 12 किलोमीटर जाऊन थांबला। आता इथून उत्तर बाजू आली वरती, इथून तो उत्तरेला 12 किलोमीटर जाऊन थांबला, म्हणजे या ठिकाणी, कारण इथून 12 आला होता तर इथून रिटर्न तो 12 गेला तर इथं जाऊन तो थांबला। तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, तर हे मूळ ठिकाण इथून तर इथून किती अंतर आहे ते आपल्याला शोधायचं आहे। सगळ्यात महत्वाचं, इथून तर इथपर्यंत 6.5 आहे, तर हे पण 6.5 येईल, म्हणजे 20 किलोमीटर मधून 6.5 हे जो त्याने अंतर कापलेलं आहे ते वजा करूया। 20 मधून 6.5, आता मी कसं लिखाण केलेलं आहे ते समजून घ्या, ते खूप महत्वाचं आहे। 0 मधून 5 जात नाही, इकडनं घेतला तर याच्याकडे नाही, म्हणून इकडनं 1 दिला, इथं वरती 0, इथं उरले 1, इकडनं पुन्हा 1 इकडे कॅरी केला, इथं उरले 9, इथं झाले 10, 10 मधून 5 गेले 5, 9तून 6 गेले 3 आणि 1 हा खाली जसाच तसा पॉइंटच्या खाली पॉइंट। 13.5 किलोमीटर अंतर त्याचं हे मूळ जागेपासून बाकी आहे। मग पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। माया आणि छाया समोरासमोर उभ्या आहेत। मायेचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर छायाच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे। आता मायाचे तोंड पश्चिमेकडे आहे, मग आता माया जर इथं घेतली तेव्हाच मायाचं तोंड कुठे येणार आहे, पश्चिमेकडे येणार आहे। मग माया इकडे आली तर छाया कुठे येईल, या बाजूला। हे खूप महत्वाचं आहे आणि ते समोरासमोर तोंड करून बसलेले आहेत। माया आणि छाया समोरासमोर उभे आहेत। बघा, माया आणि छाया समोरासमोर उभे आहे, पण मायाचे तोंड पश्चिमेला, मायाचे तोंड पश्चिमेला, म्हणजे छायाचे कुठे आले, पूर्वेला। तर छायाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल। आता ही छाया, मग छायाचे तोंड आहे इकडे, तर छायाचं काय सांगितलंय, डाव्या हाताला, मग ही बाजू त्याची डावी, मग डाव्या हाताला कोणती दिशा आहे, ते उत्तर, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न तिसरा। पुढीलपैकी एकमेकांचा लगत असलेली दिशांची जोडी कोणती। त्यासाठी तुमच्या दिशा लक्षात असल्या पाहिजे। उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम। उपदिशाही दिलेल्या आहेत म्हणून उपदिशाही लिहून घेऊया। इथं असते वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य। ह्या दिशा पाठ करून ठेवायचा, म्हणजे याच्यावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही। काय सांगितलंय, लगतची असलेली दिशांची जोडी। लगतची म्हणजे शेजारी शेजारी, वायव्य आणि आग्नेय। आता पाहूया या ठिकाणी
वायव्य आणि आग्नेय ह्या एकमेकांच्या समोर आहेत किंवा विरुद्ध दिशा आहेत म्हणून चालणार नाही. ईशान्य नैऋत्य, ईशान्य नैऋत्य हे आपण समोरासमोर आहे म्हणजेच विरुद्ध दिशा म्हणतो आपण त्यांना. पश्चिम पूर्व, पश्चिम पूर्व ही पण नाही. आग्नेय नैऋत्य, आग्नेय नैऋत्य या शेजारी आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. भरत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, तो त्याचा डावीकडे काटकोनात 2 वेळा फिरला, नंतर उजवीकडे 45 अंशात फिरला, तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल? यासाठी पुन्हा तुमच्या दिशा महत्वाच्या आहेत. दिशा लिहून घ्या. बघा, वरची उत्तर, खालची दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ह्या उपदिशा. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. भरत पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आता पश्चिम बाजू ही म्हणजे तो कुठे आहे? इथं उभा आहे पश्चिमेकडे तोंड करून. आता तुम्हाला कळेल, पश्चिमेकडे तोंड करून तो उभा आहे, तो त्याच्या डावीकडे काटकोनात 2 वेळा फिरला. आता इकडे आहे तर डावीकडे, ही बाजू आली डावीकडे 2 वेळा काटकोनात म्हणजे हा झाला एक वेळेस, हा झाला दुसऱ्या वेळेस, म्हणजे 90 अंशात तो वळतोय. मग आता त्याचं तोंड कुठं आलं? पूर्वेकडे आलं. नंतर उजवीकडे 45 अंशात. आता पूर्वेकडे त्याचं तोंड आल्यानंतर उजवीकडे, मग आता ही बाजू आली उजवी, मग उजवीकडे तो 45 अंश म्हणजे 90 अंशाच्या निम्मे, म्हणजे या ठिकाणी तो उपदिशेकडे वळला. मग उपदिशेकडे वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला? मग तो ह्या बाजूला वळला म्हणजे ही बाजू आली आग्नेय. मग आग्नेयकडे जर तोंड असेल तर त्याची पाठ म्हणजे त्याची मागची बाजू कोणती आली? वायव्य. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. सोबतच्या आकृतीत ए ते बी चालत जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. या मार्गावर चालताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? आता किती वेळा उजवीकडे वळावं लागेल? मग बघा विद्यार्थी मित्रांनो, ही उजवी बाजू, ही डावी बाजू, हे तुमचं लक्षात असलं पाहिजे. बघा, ही उजवी आणि ही डावी, लक्षात येते तुमचा? पाहता या ठिकाणी. आता इथून तो इकडे जातोय म्हणजे त्याचं तोंड इकडे आहे. मग आता इकडे असताना तो इथून गेलेला आहे. आता बघा, मी पेन चेंज करतो, कलर तुम्हाला कळेल. आता तो इथं आहे, इथून असा जातोय म्हणजे तो सरळ येतोय. मग आता सरळ येत असताना तो इकडे फाकणार आहे, तो इकडे फाकणार आहे. तर ही बाजू आहे डावी, कारण त्यांनी आपल्याला सांगितले किती वेळेस? उजवीकडे, उजवीकडे. मग ही आहे डावी, मग ही बाजू आपल्याला घ्यावी लागणार नाही. मग डावीकडे वळल्यानंतर तो सरळ जातोय इथं. मग या ठिकाणी पुन्हा त्याला असं वळायचंय, मग ह्या बाजूला वळताना तो डाव्या बाजूला वळतोय म्हणून ही बाजू घ्यावा लागणार नाही. डाव्या बाजूला वळल्यानंतर तो सरळ जातोय. बघा, इथं सरळ असा जातोय. सरळ गेल्यानंतर तो आता त्याचा उजव्या हाताला फिरणार आहे, कारण ही बाजू उजवी म्हणजे या ठिकाणी तो एक वेळेस उजवीकडे वळला. आता त्याचं तोंड इकडे आहे. इकडे आल्यानंतर त्याला पुन्हा इकडे वळायचंय. मग इकडे वळायचंय ती त्याची डावी बाजू म्हणून ही येणार नाही. डाव्या बाजूला गेल्यानंतर पुन्हा त्याचं तोंड आता इकडं झालंय. इथून तो पुन्हा त्याच्या डाव्या बाजूला वळतोय म्हणून ही बाजू पण येणार आहे. तो डावीकडे वळल्यानंतर त्याचं तोंड आता असं झालंय. या पद्धतीने गेल्यानंतर त्याला पुन्हा कुठे जायचंय? वरच्या बाजूला म्हणजे या दिशेला. ही बाजू येते उजवी म्हणजे या ठिकाणी एक वेळेस वळला. वळल्यानंतर तो सरळ गेलेला म्हणजे सरळ या पद्धतीने गेला. गेल्यानंतर पुन्हा त्याला इकडे वळायचंय म्हणजे ही बाजू आली उजवी म्हणजे या ठिकाणी पुन्हा तो उजव्याकडे वळला. वळल्यानंतर त्याचं तोंड पुन्हा इकडे आलंय. इकडे आल्यानंतर त्याला पुन्हा खालच्या बाजूला इकडे वळायचंय म्हणजे ही बाजू आली तुमची उजवी. उजवीकडे वळल्यानंतर आता तोंड माझं तुमच्याकडे आलेलं आहे, तो सरळ जातोय आणि मला इकडे फाकायचंय म्हणजे ही बाजू माझी उजवी येते. ही बाजू उजवी येते म्हणून तो इथे एक वेळेस फाकला. आता तो सरळ या पद्धतीने बघा इकडे जातोय. मग इकडे असताना त्याला इकडं फाकायचंय तर ही बाजू त्याची डावी, मग ही बाजू त्याची डावी आहे म्हणून ही पकडली जाणार नाही, कारण ही बाजूला तो डाव्या ठिकाणी फाकतोय. डावीकडे फाकल्यानंतर त्याचं तोंड सरळ होणार आहे आणि सरळ झाल्यानंतर त्याला पुन्हा इकडे फाकायचंय म्हणजे डाव्या बाजूला, ही पकडली जाणार नाही. तो डाव्या बाजूला आल्यानंतर त्याला आता बी कडे म्हणजे खालच्या बाजूला जायचंय.
खालची बाजू येते उजवी, म्हणजे या ठिकाणी झालं 1. आता उजवी बाजू किती वेळेस मी गोल केले बघूया. 1 2 3 4 5 आणि 6 वेळेस. या ठिकाणी 6 दिलेले पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपलं 4. पुढचा प्रश्न 6वा. प्रश्न 5 मधील आकृतीचे निरीक्षण करून A ते B पर्यंत बी मार्गावर चालताना किती वेळा आपल्या समोर पूर्व दिशा येईल. आता हा प्रश्न तुम्हाला AW विद्यार्थी मित्रांनो, कारण सर्व प्रश्न सोडवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. एखादा प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे तुम्हालाही कळेल की कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. आता हा तुम्हाला AW मला कळवायचं की याचे उत्तर काय येतंय. पुढचा प्रश्न 7वा काय सांगितलंय बघूया. आकाशातील ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून विनायक चालत निघाला. 3 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, आकाशातील ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून, मग ध्रुव तारा हा कुठे असतो तर उत्तर दिशेकडे. ध्रुव तारा कुठे असतो उत्तर दिशेकडे, एवढं लक्षात असू द्यायचंय. मग उत्तरकडे ध्रुव आहे आणि उत्तर बाजूला त्याचा पाठ आहे, म्हणजे तो दक्षिण बाजूला तोंड करून जात आहे. एवढं लक्षात ठेवायचं आणि क्लिअर करायचंय. 3 किलोमीटर चालल्यावर, आता तो किती किलोमीटर चालला 3 किलोमीटर चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळला. मग आता दक्षिणेकडे तोंड आहे आणि उजवीकडे काटकोनात वळला, मग त्याची उजवी बाजू येते ही, म्हणजे तो कुठे वळला पश्चिमेकडे. तो आता वळला पश्चिमेकडे, समजून घ्या. ही घेऊया, इथून इथपर्यंत तो आला. आल्यानंतर ही आहे पश्चिम, ही आहे पूर्व. इथून उत्तरेकडून दक्षिणेकडे असताना 3 किलोमीटर, इथून तर इथपर्यंतचे अंतर 3 किलोमीटर. मग तो आता वळला कुठं पश्चिमेकडे. पश्चिमेकडे वळल्यानंतर थोडे अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. आता इथून इथपर्यंत थोडे अंतर चालल्यानंतर, म्हणजे आता त्याचं तोंड असं होतं, चालल्यानंतर तो पुन्हा काय आहे उजवीकडे काटकोनात वळला. मग आता इकडे तो नव्हता, इथपर्यंत आल्यानंतर तो उजवी म्हणजे ही बाजू आली, उजवीकडे काटकोनात वळला म्हणजे तो या पद्धतीने गेला. तर आता त्याच्या डाव्या हाताला, आता त्याचं तोंड समोर आहे तर त्याच्या डाव्या हाताला म्हणजे इकडची दिशा कोणती आहे ते विचारलेलं आहे. मग इकडची दिशा विचारली आहे तर इकडची दिशा आहे पश्चिम, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. सुषमा सकाळच्या वेळी तिच्या घराच्या दारात कोवळ्या उन्हात बसली होती. नंतर शाळेच्या वेळी घरातून बाहेर पडल्यावर उजवीकडे काटकोनाच्या निम्मे कोनात वळून ती शाळेत गेली. तर शाळेचे तोंड कोणत्या दिशेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सुषमा इथं बसलीये. सकाळच्या वेळी तिच्या घराच्या दारात कोवळ्या उन्हात, आता घराचं दार जर इकडे असेल, म्हणजे घराचं दार जर इकडे असेल तर इकडची दिशा जी आहे ती कोणती येणार आहे पूर्व, म्हणजे तिचं घर पश्चिमेकडे, पश्चिमेकडे घर आणि घराचं तोंड पूर्वेकडे. तेव्हाच पूर्वेचे सूर्य जे उगवतोय पूर्वेकडून ते किरण त्याच्या घरात येतील. घराच्या दारात कोवळ्या उन्हात बसली होती, म्हणजे ह्या ठिकाणी आता मिळाल्यानंतर आपल्याला ही दिशा मिळाली. नंतर शाळेच्या वेळी घरातून बाहेर पडल्यावर उजवीकडे काटकोनाच्या निम्मे कोनात वळून, आता इथून शाळेच्या दिशेने, म्हणजे आता शाळा कोणत्या दिशेला माहित नाही, पण उजवीकडे काटकोनाच्या निम्मे, मग इकडे त्याची उजवी बाजू येते आणि काटकोनाच्या निम्मे म्हणजे ह्या बाजूने, तर ह्या बाजूने मिळाली तिला शाळा. काय मिळते शाळा. शाळेत गेली तर शाळेचे तोंड कोणत्या दिशेत असेल. जर ती शाळेत ह्या बाजूने गेली तर ह्या बाजूने शाळेत गेल्यानंतर शाळेचे तोंड असेल ह्या बाजूने, म्हणजे वायव्येकडे. म्हणून याचं योग्य उत्तर मिळते पर्याय क्रमांक 1 वायव्य. पुढचा प्रश्न आहे 9वा. क पासून ख पर्यंत जाताना
मार्गात किती वेळा डावीकडे वळावे लागेल? असा प्रश्न आपण उजवीकडे घेतला होता, आता डावीकडे, म्हणून हा प्रश्नही तुम्हाला HW म्हणजे तेवढा वेळ वाचेल, कारण याच्यात काही वेगळं नाही असा प्रश्न तुम्हाला सोडवता यायला हवा. आणि मला कळवा याचं योग्य उत्तर काय आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका मेजाभोवती ABCDEFGH या 8 व्यक्ती समोरासमोर तोंड करून बसलेल्या आहेत. समोरासमोर म्हणजे याचं तोंड असेल D कडे, याचं तोंड असेल B कडे, असे समोरासमोर तोंड करून ते बसले आहेत. तर पुढील पैकी कोणत्या जोडीतील व्यक्ती अनुक्रमे नैऋत्य व आग्नेय दिशांना तोंड करून बसलेली आहे? मग या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सांगितलेले आपल्याला अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे क्रमाने, कोणत्या क्रमाने? पहिले नैऋत्यकडे, नंतर आग्नेय दिशांना तोंड करून बसलेले आपल्याला शोधायचे. नैऋत्य, मग आता हे आहे उत्तर, ही आहे दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि हा आला नैऋत्य. आता सांगितल्याप्रमाणे नैऋत्यकडे तोंड, मग बीचं तोंड कुठे असेल? नैऋत्यकडे, मग सुरुवातीला मिळाला B. आग्नेय दिशाकडे तोंड, आता आग्नेयकडे, मग आता आग्नेयकडे कोणाचं तोंड असेल? H. या पद्धतीने हा H बसलेला आहे, म्हणजे H तोंड असेल मग आग्नेयकडे. मग आता आपल्याला दिशा BH हे येणार नाही, कारण H आणि B सांगितलेलं आहे. आपल्याला पहिले नैऋत्य घ्यायचंय, B नाही, नाही BH. बघा B आणि H, B आणि H, पर्याय क्रमांक 4, कारण पहिले नैऋत्य, नंतर वायव्य, नंतर आग्नेयकडे, म्हणजे B चं तोंड ह्या बाजूला, H चं तोंड ह्या बाजूला. पुढच्या प्रश्नी 11वा. प्रश्न 10 मधील आकृतीत कोणत्या व्यक्ती परस्पर विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेल्या आहेत? परस्पर विरुद्ध म्हणजे याचं आणि याचं, हे परस्पर विरुद्ध यांचं तोंड आहे. समोरासमोरही म्हणतात आणि विरुद्धही म्हणतात, लक्षात ठेवा. तर आता आपल्याला हे जोडी मिळाली यांची विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेले आहेत. H आणि B, H आणि B, H आणि B परस्पर विरुद्ध आहेत का? नाही. FD, F आणि D, हा F आणि D नाही, हे लगतचे आहेत, म्हणून येणारे HD, H आणि D बरोबर, H आणि D विरुद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 12वा, आणि या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 12वा मी सोडून देतो, व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून उर्वरित व्हिडिओ आपण पुढच्या याच्यात पाहूया उद्याच्या दिवशी. आता 12व्या प्रश्नात काय सांगितलेले ते समजून घेऊया. मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ करून उभी आहे. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे कृती करतो, म्हणजे तेवढा वेळ आपला वाचेल. मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ करून उभी आहे, म्हणजे उपदिशा लागणार आहे. या मुख्य दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, या उपदिशा वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ करून उभी आहे. आता आग्नेय दिशेकडे पाठ आहे म्हणजे तिचं तोंड आलं वायव्य दिशेकडे, वायव्य दिशेकडे तोंड असेल. ती एकदा उजवीकडे काटकोनात वळली, आता तिचं तोंड वायव्यकडे अशी क्रॉसला आहे, तर उजवीकडे काटकोनात, मग उजवी बाजू आली ही, इकडे काटकोनात वळली तर हे आले 45 आणि हे 45, म्हणजे हे झाले 90 डिग्रीने ते फाकली, म्हणजे ती ईशान्येकडे आता आलेली आहे. काटकोनात वळली, मग 4 वेळा काटकोनाच्या निम्मे अंतर डावीकडे वळत गेली. आता 4 वेळा काटकोनाचा निम्मे, मग विद्यार्थी मित्रांनो हा काटकोन आहे, या काटकोनाचा निम्मे हा असेल 90 डिग्री म्हणजे 90च्या, तर त्याच्या निम्मे असतो 45 अंशाचा कोन. मग 4 वेळेस सांगितलेलं आहे, मग 1 वेळेस आणि 2 वेळेस जर मिळवले तर 90 डिग्री होतात. मग 4 वेळेस केले तर 90 आणि 90 किती झाले? 180 डिग्री, म्हणजे डायरेक्टली 180 डिग्री पडा. मग आता ती इथं आहे तर 180 डिग्री म्हणजे सरळ कोन, मग सरळ कोन म्हटला म्हणजे ती कुठं आली? नैऋत्यकडे आली. लक्षात येतंय का? पुन्हा सांगू बघा,
45 45 90. मग एकदा इथं आहे, एकदा इथून इथं 90 ला आली, पुन्हा इथून 90 ला आली, असं घ्या. किंवा 45 45 वेळा 4, इथून 1 वेळेस, इथून इथं 2 वेळेस, 3 वेळेस आणि इथून इथं 4 वेळेस. मग आता तिचं तोंड कुठे आलं? नैऋत्यकडे. आता डावीकडे तोंड वळवल्यास तिच्या समोर प्रथम कोणती दिशा येईल? आता तिचं तोंड इकडे, डावीकडे म्हणजे ही बाजू, मग ती इकडे वळेल. इकडे वळल्यावर तिला कोणती दिशा दिसेल? दक्षिण. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओत, आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते पण मला कळवा.